मेष राशी या आठवड्यात सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण मेष राशीच्या धनस्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे आर्थिक विषय, कुटुंब आणि आत्मविश्वास यांना एक विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे धाडसी निर्णय घेण्याची इच्छा तुमची बळावणार आहे, मात्र ती नियंत्रित असणं गरजेचं आहे. बुधामुळे व्यवहार कौशल्य अधिक प्रभावी बनेल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये मेष राशीमध्ये धनवृद्धी योग आणि कीर्ती विस्तार योग हे 2 योग होत आहेत आणि ते सक्रिय होत असल्यामुळे त्याचा योग्य तो लाभ तुम्ही करून घ्यावा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कुठल्या राशीमध्ये कुठले योग आहेत हे मी टाकणार आहे, ते नक्की पहा. त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना ह्या दोन्ही योगामुळे योग्य प्रतिसाद ह्या आठवड्यात मिळू शकतो. एखादी जुनी योजना पुन्हा सुरू करण्याच्या संधी मिळतील. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला विशेष लाभदायक ठरेल, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. ज्या ज्यावेळी आवश्यक आहे त्या त्यावेळी आपल्या वडीलधाऱ्यांचा सल्ला जरूर घ्या. नोकरीच्या क्षेत्रात मेष राशीच्या जातकांची कार्यक्षमता वाढणार असून वरिष्ठांनी दिलेली कामं वेळेत पूर्ण केल्यामुळे तुम्ही प्रशंसेस पात्र व्हाल. नवीन प्रकल्प, अतिरिक्त जबाबदारी किंवा पदोन्नतीबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा ग्राहक वाढ आणि नवीन संपर्क निर्माण करणारा आहे. मार्केटिंग, बांधकाम, तंत्रज्ञान, वाहन किंवा सेवा क्षेत्रातील व्यवसायात सकारात्मक हालचाल दिसेल. मात्र घाईघाईत कोणत्याही करारावर स्वाक्षरी करू नका. तो करार पूर्ण वाचून घ्या. तो तुमच्या उपयोगी आहे की नाही, की तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये अडकणार आहात याबाबत पूर्ण विचार करा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच सही करा. प्रत्येक बाब काळजीपूर्वक तपासा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा स्पर्धात्मक वृत्ती वाढवणारा असून अभ्यासात उत्साह राहील आणि कठीण विषय समजून घेण्याची तुमची क्षमता वाढणार आहे. स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण किंवा क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये अभ्यासातून विशेष लाभ संभवतो. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत आर्थिक नियोजन आणि भविष्यासंबंधी चर्चा ह्या आठवड्यामध्ये करू शकता. संवाद सकारात्मक ठेवल्यास नात्यात अधिक विश्वास निर्माण होईल. प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल. काहींना मनातील भावना व्यक्त करण्याच्या योग्य संधी मिळतील, मात्र अति उतावळेपणा टाळावा. आर्थिकदृष्ट्या आठवडा समाधानकारक राहणार असून अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. थकीत रक्कम मिळू शकते किंवा एखादा जुना व्यवहार फायदेशीर ठरू शकतो, मात्र दिखाऊ खर्च टाळणे तुमच्या हिताचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये डोकेदुखी, उष्णतेचा त्रास, डोळ्यांचा थकवा व रक्तदाबातील चढउतार जाणवू शकतो. तेव्हा पुरेसे पाणी प्या, नियमित झोप घ्या आणि सकाळी किमान 15 मिनिटे कोवळ्या उन्हात चालण्याचा व्यायाम करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी किमान 3 सूर्यनमस्कार घातलेत तर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे लाल व सोनेरी. शुभ वार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 9 जून व 12 जून. व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका स्वच्छ लाल कपड्यामध्ये 4 खजूर, 1 मूठभर तांदूळ आणि 1 चिमूटभर कुंकू एका कागदाच्या पुडीत बांधून वेगळं ठेवा आणि त्या लाल कपड्याला एक गाठ बांधा. ती गाठ सुटणारी अशी बांधा, पटकन सुटणार नाही, पण जेव्हा सोडायची वेळ येईल तेव्हा सुटेल. ही गाठ दिवसभर आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या टेबलाजवळ ठेवा. संध्याकाळी ती गाठ उघडून तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला. खजूर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलांना द्या आणि जे कुंकू आहे, जे कागदाच्या पुडीत तुम्ही बांधलेलं कुंकू आहे, ते एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे मेष राशीच्या मंगळ तत्वाला सकारात्मक दिशा प्राप्त होते, आत्मविश्वास वाढतो आणि प्रयत्नांना योग्य यश मिळवून देण्यामध्ये हा उपाय कारणीभूत ठरतो. तेव्हा हा उपाय नक्की करा.